Sadhu
सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण वावया जतन हे उपाय लाभाचे युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण देह समर्पिते देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणी आनंद युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी वासर निद्रा बहुभाषण पांडुरंग Oh
पद्मनाभं जगन्निहितपाणि मण्डनमण्डनानां करुण तुलसी माला कंदरं कुञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरत्यां पुरं पुण्डरीकाय दातुं मुण्ड्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकुन्दं पुरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा परादं वीतम वा सर्वमितश्मस्व जय जय करुणादे श्री महादेव शंभो दयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरचिनी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याशी आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण एकनाथा तुमचे पायी माझा माथा नका पाहू न दोष झालो दास पायांचा संपाद्य ज्ञानांच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं सोणोपंत तथा गुणीजनतया मामासे बोलती नामे शंकर शंकरा शुभकरानी संगजो संगती पुण्य श्लोकीचा पुण्यनगरीचा हिरा खरा शोभतो ऐशा संतवरा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठला काळ सारावा चिंतने काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या प्राप्तस्थळी प्राप्तवेळी भगवत चिंतना करता कीर्तन वृत्ती सेवेकरिता निवडलेला घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध श्रीमंत सद्वैराग्य रागरसिक लोकमान्य राजमान्य देवमान्य संतमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उपदेश प्रकरणातील गोड असा अभंग आजच्या या संकीर्तन सेवेसाठी घेतण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय जीवन जगत असताना त्या जीवाला एक आचारसंहिता शिकवणारा अभंग आहे. अभंगाचा विषय पहिल्या चरणात दुसऱ्या चरणात तिसऱ्या चरणात सारखा येतो, पण चौथ्या चरणामध्ये अर्थवादता बदलते. कारण मी सांगतोय त्या पद्धतीनं जर तुम्ही केलं आणि जीवाला ज्याची अपेक्षा आहे तो आनंद जर तुम्हाला पाहिजे असेल तर शेवटचं चरण बघा. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईल आघवा तुका म्हणे आनंद होईल आघवा तुका म्हणे आनंद असं जर करायचं असेल तर काळ सारावा चिंतने या दृष्टीने काही अनुक्रमिका आचारसंहिता जीवाच्या ठिकाणी आनंदाची व्याप्ती प्राप्त करण्यासाठी अभंगाचा भाव जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर ठेवतायत. पवित्र धरा नाम दक्षिण वाहिनी पुण्य सलीला गोदावरी मातेच्या तीरावर वसलेलं प्रगतशील क्षेत्र श्री क्षेत्र गागरवाडी तालुका निफाड या पावन धामामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या जन्म उत्सवाच्या पर्व काळामध्ये वैकुंठवासी आदरणीय पंढरीनाथ शिवराम गाजरे, आदरणीय वैकुंठवासी सौभाग्यवती शकुंतला आईसाहेब पंढरीनाथ गाजरे आणि वैकुंठवासी सौभाग्यवती लता शांताराम गाजरे या 2 मातृ हृदय आणि 1 पितृ हृदय यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिकीर्तन सेवा पुण्यस्मरण अन्नदान ज्ञानदान पूजन यजन या गाजरे परिवाराने या ठिकाणी योजलेलं आहे. या कीर्तन मालेसाठी गुंफण्यासाठी आदरणीय हरिभक्त परायण पूजनीय शिवरामजी बोराडे दादा आणि आदरणीय हरिभक्त परायण आमचे सन्मित्र बालमित्र सखे आदरणीय नवनाथजी महाराज चव्हाण रेडगावकर हे दोघंही गानगंधर्व आहेत. गान क्षेत्रामध्ये भजन क्षेत्रामध्ये त्यांची उंची दिवसेंदिवस प्रगतशील होते.
त्याचा नियमच असा आहे, आम्हाला गुरुवर्य बाबा सांगायचे, गाता गळा शिमता मळा कधीच कमी पडत नाही. मळा कसा पाहिजे म्हणले, त्याला शिमता म्हणजे सिंचन पाहिजे, मग तो मळा हिरवळ असते, प्रफुल्लित असतो. तसा गाणाऱ्याचा गळा 10 दिवसांनी नाही, नित्य गाता असला की त्याला आवाजाची उंची निर्माण होते, त्याचं तप होतं. आणि त्या योगाने या दोघांचं हे सुंदर गायन आपण ऐकलेलं आहे. त्या गात असताना माझ्या मते तरी त्या अभंगाचा भाव आपल्या समोर त्यांनी ठेवलेला आहे. आणि आपल्या ह्या कीर्तन मालेला माझ्यासह त्यांच्यासह आपल्या सर्वांच्यासह एका हातात तालात बांधून ठेवणारे आदरणीय आमचे कृष्णाजी महाराज बैरागी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनाही वंदन करूया. आणि दुसरी कृष्णा महाराजांपासून साहेबराव महाराजांपासून तर आधी करून समस्त भजनी मंडळ दादरवाडी इथपर्यंत नवनाथ महाराज किरकाडे नैताळेकरांपर्यंत सगळ्यांना वंदन करतो. तानाजी महाराज कुंदाराम महाराज आदी करून चोपदार एकदम तंदुरुस्त तब्येतशीर आहेत, त्यांनाही वंदन करतो. त्याचं कारण आहे, ते जरी तुम्हाला असे बारीक दिसत असले पण त्यांचा तो ठेका मी बघितला तालाचा, मग छान सुंदर पद्धतीनं चोपदार आहेत. आदी करून गाजरवाडीतली सर्व प्रेम करणारी मंडळी आदरणीय बाळासाहेब अण्णा असतील, आदरणीय पद्मराम पाटील असतील, आणि आज अतिथी देवो भव या न्यायानुसार पुण्यात्मा पुण्यपुरुष आदरणीय सुरेश बाबा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना वंदन करतो. नैताळहून आलेली, खानगावून आलेली सर्व मंडळी, पाहुणे मंडळी, आमच्या समेत आलेली परशुराम महाराज, माधव महाराज, रविदादा, सगळ्यांना वंदन करतो. काय जीवन जगत असताना आज जरी आपल्याला तृतीय पुण्यस्मरण करत असताना या ठिकाणी विशेष अन्नदान आहे, विशेष ज्ञानदान आहे. हे सर्व आपण ज्यांच्यासाठी करतोय, ही करण्याची भूमिका या पाठीमागे आहे. तर त्या कुटुंबातून आमच्या व्यक्ती देह स्वरूपाने जरी हरवलेल्या असतील पण आठवण आणि आत्मस्वरूपाने आजही आमच्या मध्येच नांदतात, याचा हा पुरावा आहे. विठ्ठल कठीण आहे, दुःखाचा प्रसंग मोठा आहे. आणि एवढ्या मोठ्या दुःखाच्या प्रसंगामध्ये आपल्या आई वडिलांविषयी आणि आदरणीय आमच्या लताताईंविषयी हा कृतार्थ भाव आपण दाखवलेला आहे. त्या गाजरे परिवाराला, नियोजनाला, आयोजनाला सुद्धा तेवढे धन्यवाद द्यावे लागतील. उत्तम मंडप, उत्तम व्यवस्था, उत्तम साऊंड सिस्टीम, या सगळ्या गोष्टी आखीव रेखीव करत असताना अतिशय आनंदाचा विषय. या ठिकाणी कूलर व्यवस्था बरोबर मृदंगाचार्याच्या पाठीला गार हवा लागते. नाहीतर महाराज 100 डिग्री सेल्सिअस तापमान वाढतं तरी लोक म्हणतात लागेलच का, अरे जाईल ना बाबा. कठीण आहे. एवढ्या आयोजक नियोजक पद्धतीनं सुंदर असं नियोजन केलंय. वेळ अगदी थोडा आहे. गोदावरी मातेच्या तीरावर आपण सगळे बसलेले आहात, म्हणून जीवनदायिनी गोदावरी मातेच्या चरणावरतीच राहून कसं जीवन जगलं पाहिजे याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. ऐका. मनुष्य जीवन म्हटलं की तो आईच्या उदरामध्ये कर्मपाशाने स्थित झाला का तेव्हापासून तर शेवट होईपर्यंत तो पारतंत्र्यात आहे. ऐका. देव संत आणि जीव भगवंताला आणावं लागतो. संत स्वतःहून येतात, स्वतःहून जातात, आणि जीव कर्म पाशाने प्रारब्ध वशाने जन्म घेतो आणि पाप पुण्यादी कर्म भोगत भोगत त्याच्या कर्म संचयाचा शालन करत असताना त्याला हा मृत्यूलोक सोडावा लागतो. हे करत असताना भगवंत नित्य आनंद स्वरूप आहे. दुःखाचा स्पर्श संतांना नाहीत आणि जीव दुःखाशिवाय राहत नाही. विठ्ठल भगवंत आनंद स्वरूप आहे. महाराज आनंदाची तो मूर्ती आहे. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्यान योगी यांचे आनंद स्वरूप असणारा परमात्मा आहे. संत सुद्धा आनंद स्वरूप आहे, पण जीव मात्र आनंद स्वरूप असताना सुद्धा तो माया पाशामध्ये असल्यामुळे अखंड दुःखी आहे. तो विसरलाय. तो आहे ब्रह्मस्वरूपच, आहे आनंद स्वरूपच, पण माया उपाधीचा स्पर्श झाल्यामुळे जी गोष्ट त्याची नाही तो त्याला म्हणत बसला आणि अखंड दुःखामध्येच बुडत राहिला. ऐका. माया स्पर्श होणं म्हणजे काय, जीवाला दुःखाचा स्पर्श होणं म्हणजे काय. अखंड तुम्ही आम्ही आता या ठिकाणी कीर्तनामध्ये बसलेले माझ्यासह सर्व आपण आता सर्व संघाचा सध्या तरी 1 तासासाठी त्याग करून या ठिकाणी हरिचिंतनामध्ये उपस्थित आहोत. हे चिंतन करत असताना यानंतर अन्नदान आहे, सर्व आलबेल आहे.
आता जवळजवळ उन्हाळ्याचे दिवस आहे, कामही कमी आहे, तरी चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे का नको? पाहिजे. मग चिंता कसली नाही? मग चिंतातूर झालेल्या जीवाला विशेष अंगाने काहीतरी आनंदाचा ठेवा प्राप्त करून द्यावा म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी केलेला हा प्रयत्न आहे. तुम्ही म्हणाल अहो आम्ही दुःखी नाही, तुम्ही जरी म्हणत असाल आम्ही दुःखी नाही, महाराज दुःखाने तुम्ही नाही, मृत्यू लोक ग्रासलेला आहे. या मृत्यू लोकामध्ये दुःख नाही, यात नवल नाही, म्हणजे या मृत्यू लोकामध्ये सुखाचा विचार सुद्धा येत नाही. त्याचं कारण एवढं आहे, हा दुःखाने बांधलेला आहे. दुःख बांधलेला आहे हा संसार, दुःख बांधलेला आहे हा संसार, दुःख बांधलेला आहे हा संसार, दुःख बांधलेला आहे हा बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही येथे. महाराज या मृत्यू लोकामध्ये सुखाचा विचार सुद्धा नाही. कारण का? दुःखाने तो प्रपंच बांधलेला आहे. महाराज तुम्ही म्हणाल मग या ठिकाणी फक्त जीव दुःखी असेल, नाही, मृत्यू लोकामध्ये देवही दुःखी आहे, साधूही दुःखी आहे आणि जीवही दुःखी आहे. जो देखे सो दुनिया दुखिया बाबा सुखिया कोही नाही रे. ते राव रंक सगळे दुःखी. महाराज तुम्हाला वाटतंय आपला फार मोठा गैरसमज आहे, एखाद्या तो कोट्याधीश असेल तो सुखी असेल आणि त्याच्या अंगणामध्ये सुद्धा अंगणच नाही त्याला, तोही सुखी असेल. ह्या सुखा दुःखाच्या कल्पना बदलतात. महाराज आपण विषयांतर होईल, बाजूला जाऊ म्हणून माझ्या मूळ विषयाला स्पर्श करून चालतोय. ऐका, संपूर्ण मृत्यू लोक म्हणला की दुःखाचा आवर्तन या विठ्ठल विठ्ठल. मला काय माहित असं यायचंय म्हणजे बाळू काका संगीत आले त्यांनाही वंदन करतो. प्रत्येक जण दुःखी आहे. दुःख भोगत असताना फक्त दाखवण्याची भूमिका बदलते. महाराज जास्त विषय सांगण्यापेक्षा मृत्यू लोकांमध्ये आलेले देवही दुःखी आहेत, मृत्यू लोकांमध्ये आलेले संतही दुःखी आहेत. तुम्ही म्हणाला हे वाक्य जरा जास्त होतंय. हो, अरे जगासाठी तरी त्यांना ते दुःख दाखवावं लागलं. अरे देवादिकांकडे बघितलं, संतादिकांकडे बघितलं, कोणाला दुःख नाही. महाराज आपण ज्या उत्सवामध्ये आता आहोत, पर्व काळ चाललाय, ते पूर्ण अवतार प्रभू रामरायाचं जीवन काय सुखी वाटलं का तुम्हाला? राजवाड्यामध्ये जन्माला आला, ज्याच्या वंशाचा जर विचार केला तर बलवत्तर 24 राजे प्रभू रामचंद्रांच्या अगोदर होऊन गेले. ब्राह्मी गंगेला पृथ्वीवर आणणारा राजा होणार होते. रात्री खलबत झाले आणि वनांतरा जावं लागलं. महाराज याच्यात दुःख भोगावं लागलं, यात नवल नाही. जी धर्मपत्नी जनकनंदनी सीता मातेला पत्नी असताना सुद्धा पत्नीचा दर्जा शेवटच्या श्वासापर्यंत देता आला नाही, हे काय सुखाचं लक्षण आहे? प्रभू रामचंद्रांना जर दुःख भोगावं लागत असेल, या प्रभू भगवान श्रीकृष्णाकडे बंदी शाळेत जन्म झाला,
ज्यांच्या पोटी जन्माला आला त्यांना पुन्हा कधी भेटला नाही. वसुदेव बाबाला आणि देवकीला पुन्हा कधी भेटला. बरं, ज्यांनी सांभाळला यशोदा आणि नंदराजाने त्यांनाही तो झाला नाही. बरं, तेथून निघाल्यानंतर संपूर्ण 32 राक्षसांचा वध करून द्वारका स्थित करून हस्तिनापुरामध्ये गेला. हस्तिनापुरामध्ये धर्म संस्थापना करत असताना अखंड दोष भगवान श्रीकृष्णालाच आले. ते पांडव असू द्या नाहीतर कौरव असू द्या, दोष कोणाला आले? भगवान श्रीकृष्णाला आले. आणि सोन्याची असणारी द्वारका आपल्या वंशाच्यासह आपल्या कुळासह पाण्यात बुडवणं हे काय सुखाचं लक्षण आहे का? आणि यात नवल नाही, एवढा वैकुंठीचा राणा त्रिभुवन सुंदर असणारा माझा कान्हा वनामध्ये एका वृक्षाच्या झाडाला आपल्या शेवट होण्याची वाट बघत असताना एकटा वनामध्ये राहतो, हे काही सुखाचं लक्षण आहे का? म्हणजेच मृत्यू लोकामध्ये काय दुःख भरलेलं आहे. महाराज, ज्या संतांनी आपल्याला सुखाचा विचार सांगितला ते कैवल्य साम्राज्य सम्राट तेजोनदी ज्ञानोबराय बघा, किंवा जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबराय महाराज बघा. दोघांच्याही जीवनाला जर स्पर्श केला तर ज्ञानोबरायांचं जीवन आता गाजरवाडीमध्ये सांगण्याचं पुन्हा कारण नाही. आपण सगळा दुःखाचा चित्रपट त्यांच्या जीवनाचा बघून आलो महाराज. अरे, संन्यासाची मुलं म्हणून हिणवणं काय? ब्रह्मतेज असणारे ज्ञानोबराय त्यांना अन्न मिळेना, प्रायचित्त आई वडिलांनी घेणं हे काही सुखाचं लक्षण आहे नाही. महाराज, जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीमध्ये असाच आपल्या काळामध्ये हा सामान्य दुष्काळ आहे. त्या दुष्काळामध्ये आपली पत्नीही गेली, आपला संसार उद्ध्वस्त झाला, हे काय सुखाचं लक्षण आहे का? विठ्ठला विठ्ठला दुष्काळी आटीला द्रव्यनीला मान, एक श्री अन्न करता करता मेली. महाराज, कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली. एवढे श्रीमंत असणारे जगद्गुरु तुकोबराय दुःखाच्या खाणीमध्ये जातात. ज्या ठिकाणी संताधिक दुःखी आहे, देवाधिक दुःखी आहे, तिथे जीवाचा किस गली में क्या गलबला, गुरुवर्य बाबांच्या भाषेत. आपलं काय महाराज, आपल्याला तर दुःखाने प्रदक्षिणाच केली आहे, ती घोटाळत आहे आपल्या भोवती. किती दुःख आहे महाराज. अजून सांगू जीवाची व्याख्या. जीव दुसऱ्याला दुःख देताना म्हणजे दुसऱ्याला कशाला हो, जन्मदात्रीच्या गर्भात राहत असताना येतानाच तो आईला दुःख देऊन येतो. विठ्ठल विठ्ठल नव मास कष्टलासे साधने प्रसूत झाली, नव मास कष्टलासे नव मास कष्टलासे साधने प्रसूत झाली, नव मास कष्टलासे एकाची कर्म तुझी मानाड मदालशेच्या भाषामध्ये त्या मुलाला वैराग्य शिकवत असताना ती म्हणते, नवमास कष्टलासे दाघाने प्रसूत झाली, येताची कर्मजाळ तुझी माना अडकली. महाराज, आईच्या गर्भातून मुलगा ज्यावेळेस बाहेर येत असतो, अकांत जननी दुःखे धाये मोकली. माय आकांत करते मुलाला जन्म देत असताना. ज्ञानोबराय महाराज म्हणतात, ज्या आईच्या उदरामध्ये 9 महिने जीव राहायला येत असताना जन्मदात्रीला जर दुःख देत असेल तो सुखाची व्याख्या काय जाणेल. विठ्ठल म्हणून दुःख चराचरामध्ये जर भरलेलं आहे,
तुमच्या अवतीभोवती जर दुःखाने वेष्टन घातलेलं आहे तर एवढ्या मोठ्या दुःखामध्ये आनंदाचा ठेवा शोधणं म्हणजे मेरू पर्वतावर जाऊन सुखाचा संवाद शोधण्यासारखं आहे, सामान्य नाही. एका विशिष्ट उंचीला गेल्यानंतर तो आनंद तुम्हाला प्राप्त होईल. जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात तो आनंद तुम्हाला जर मिळवायचा असेल तर एकच युक्तिवाद आहे. मृत्यू लोकामध्ये प्रत्येक घटने पाठीमागे चिंता करायची नाही, त्याचं चिंतन करायचं ज्याच्याद्वारा हा नरदेह आपल्याला मिळाला आहे. अजून सांगतो म्हणजेच काय, मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जीव जन्माला आलो की जे आपलं नाहीच ते मिळवण्यामध्ये आयुष्यभर मरमर मरमर करत 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 आणि ते मिळालं नाही म्हणून चिंता करवता करवता काळ घालवतो. जगद्गुरु जगदवंदनीय महाराज म्हणतात जर तुम्हाला आनंद स्वरूप व्हायचं असेल, तुम्हाला सुखाचा सुखनिधी ठेवा मिळवायचा असेल तर मी जे सांगतोय ना ते उपाय करा. पुढला उपाय अभंगाचं प्रथम काळ चिंतने. उपाय सांगितला एकांत वासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने म्हणजे कोणाच्या, अरे ज्या भगवंताने आपल्याला हे जीवन दान केलंय त्याच्या. जिने हा जीवन दिला दाना दिला दान तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण गाईन गुण तयाचे. नाटामध्ये जगद्गुरु तुकोबराय महाराज सांगतात ज्या भगवंताने हा जीवदान दिलाय तयाचे करीन चिंतन, काळ सारावा चिंतने. त्याचा काळ म्हणजे तुम्हाला मिळालेला आयुष्य. आता काळाची व्याख्या नेमकी काय म्हणायची, काल मर्यादा. आपण कॅलेंडर घराघरामध्ये असते दिनदर्शिका. 1 वर्ष गेलं, 2023 गेला, 2024 आला, असे किती 2000 गेले आतापर्यंत. आपल्या 2022-23 गेली की बरं. पाठीमागे 1900 चालू होतं, 86 87 70 68. माझ्या समोर बसलेले कदाचित 1957 55चा जन्म असणारे माणसं आहेत, बरोबर की नाही? कधी असतंय नाही. पाणी पिऊन घ्या, विनय करायला परवानगी महाराज. किती काळ गेला आम्हाला गणती नाही मिळाली महाराज. एवढ्या आयुष्यामध्ये आपलं जीवन जातंय. त्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपल्याला मिळालेला जो वर्तमान काळ आहे, आपल्याला भविष्य माहित नाही किती शिल्लक राहिलंय. आपल्याला भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांचा विसर पडलाय. गुरुवर्य बाबा फार थोडं सांगतात भूतकाळ कधी आठवायचा नाही, चांगला असू द्या नाही तर वाईट असू द्या. उदाहरणाने दोन्ही अंगाने सांगतो. 200-400 एकर जमीन आजोबा पंजोबाच्या काळात आहे आणि आता दुर्दैवाने त्याच्याकडे तो भूमिहीन झाला, जमीनच राहिली नाही. भूतकाळ खूप चांगला आहे बरं का, पण तो ज्याच्याकडे काहीच राहिलं नाही तो आठवतोय म्हणले काय आमच्या आजोबा पंजोबाच्या काळामध्ये क्षेत्र होतं, काय आमची संपत्ती होती. आहे म्हणजे आहे त्या वर्तमानामध्ये
नसलेल्या संपत्तीला आठवून सुद्धा काय आहे? दुःखच आहे. आणि वर्तमानामध्ये भरपूर श्रीमंती आहे, पण पूर्वी फार गरिबी भोगली आहे. आता श्रीमंत आहे. सोन्याच्या ताटामध्ये जास्त झालं का? चुकलं जरा. चांदीच्या ताटात बस. हा बस ना. चांदीच्या ताटात सोन्याच्या चमच्यात हे बसेल बरोबर. हा, कारण सोन्याचं ताट म्हणलं चमचा घ्यायचा का? हा, चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या चमच्यामध्ये तो जेवण करतोय आणि घास घेताना तो मित्राला म्हणतोय, काय गड्या मित्रा, एक काळ असा होता कुत्र्याला फेकून दिलेली भाकर आम्हाला मिळत नव्हती. भोगतोय तो बासमती तांदळामध्ये गावरान तुपाची धार करून खातोय. एवढ्या श्रीमंतीमध्ये आठवलेला भूतकाळ आता काय देतोय? त्याला दुःख देतोय. म्हणून भविष्य आणि भूतकाळ सोडा, वर्तमान स्थिती जो काळ आहे तो काळ ज्या देवाने दिलाय, काळ सारावा चिंतने, त्याच्या चिंतनामध्ये काळ घालवा. मग तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही महाराज म्हणाल, अहो चिंता येते प्रपंच जीवन जगत असताना, येते मान्य, पण ती येऊनच द्यायची नसेल तर अखंडवत त्या भगवंताचं भजन आपल्या मुखामध्ये पाहिजे. महाराज मला सांगा, चिंता 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 म्हणजे काय? भगवंत गोकुळामध्ये आल्यानंतर परिणाम काय झाला होता? हा, चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. जर चिंता त्याच्या येण्याने जर पळत असेल तर आपल्या हृदय रूपी कमलामध्ये, ह्या वृंदावनामध्ये, ह्या धामामध्ये जर कृष्ण रूपी जर अवतार धारण झाला तर मग काय चिंता राहील? म्हणून तो काळ सारावा चिंतने, काळ चिंतनामध्ये सारवला पाहिजे, घालवला पाहिजे. आपलं काय झालंय माहितीये का कृष्ण महाराज? आपल्याला मिळालंय काय याच्याकडे लक्ष कमी, काय नाही याच्याकडे लक्ष जास्त. भगवंताने जर आम्हाला हात पाय कान डोळे नाक जर सुंदर दिलेलं असेल आणि जगातलं काहीच दिलेलं नसेल, आभार माना त्याचे, दिलंय तुम्हाला ते. अरे संपत्ती संतती हे तर दुःखाचेच भरणे सगळे. मायाधिक प्रपंच आहे ना तो. हिरती माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. ते तुम्हाला दुःख देणार, वेगळं काही देणार नाही. मग तुम्हाला ज्या शरीराच्या द्वारा आयुष्य जगण्यासाठी एवढी सुंदर ही इमारत भगवंताने दिली, मला सुंदर दिलाय गड्या, आनंद मानला पाहिजे. आणि त्या आनंदामध्ये त्याने दिलंय त्याचं अखंड भजन केलं पाहिजे. त्याच्या विश्वामध्येच राहतो महाराज. बरं मला सांगा, पृथ्वी तेज वायू आकाश कोणाची सत्ता? त्याची सत्ता. स्नानासाठी घेतलेलं पाणी कोणाचं? देवा तुझं स्वरूप. मी जगतोय, श्वास घेतोय, देवा कोणाचं स्वरूप? तुझं स्वरूप. देवा मी ज्या पृथ्वीवरती हात टेकून उठतो, जिच्यावर झोपतो, लघुशंका करतो, बहिर्दिशा करतो, दंडवत आहे तिलाच करतो, मंदिर आहे तिच्यावत मानतो, शौचालय तिच्यावत मानतो, अरे ती पृथ्वी सुद्धा कोणाचं स्वरूप? देवा तुझं स्वरूप. ही स्वरूप. अरे अन्न जर समोर आलं असेल तर ही अन्नपूर्णा सुद्धा कोणाची आहे? याची आहे. म्हणून देवा जो जो घास मला भेटेल, जो जो वेळ मला भेटेल, जी जी गोष्ट तुझी म्हणून सांगू का? पत्नी जरी असेल पतीच्या जीवनामध्ये, देवा ते तुझं स्वरूप. पत्नीने म्हणावं पती हे तुझं स्वरूप आहे, चिरंजीव तुझं स्वरूप आहे. म्हणजेच मायाधिक प्रपंचाचा स्पर्श जीवाला होणार नाही. मग असा भाव एकदा अंतःकरणात झाला का चिंता राहत नाही, चिंतन होतं. म्हणून काळ सारावा क्रम किती सुंदर अभंग आहे हा. काळ सारावा चिंतने लगेच सांगितला पुढे, एकांतवासी गंगा स्नाने. एकांत वासामध्ये गंगा स्नानामध्ये तुम्ही काळ घालवा. खऱ्या अर्थानं तुम्ही फार भाग्यवान आहे. गौतमी गंगा दक्षिण वाहिनी पवित्र भारतातली म्हणजे महाराष्ट्रातली 1 नंबर लांबीची आणि भारतातली 3 नंबर लांबीची अशी सुंदर नदीमाला आपल्यापासून जाते. ब्रह्मगिरीवर तिचा उगम होतो. प्रतिष्ठान नाव पैठण क्षेत्रापासून खाली ती जात असते दक्षिणेला. एवढी गोड गंगा आपल्याला मिळाली आहे आणि हे प्रमाण तिथे लावायचं. एकांत वासे गंगा स्नाने. मग आता अडचण पण अशी, शंका पण अशी आहे, जर ज्याच्या गावाला गंगाच नाही त्याने कुठं स्नान करायचं? वडाळीवाल्याने कुठं स्नान करायचं? हा विंता ही गंगाच आहे. हा गंगामध्ये स्नान करायचं नाही, नाही त्या गंगेच्या स्मरणात स्नान करायचं. वाची म्हणता गंगा 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 सकळ
दोष जाती गंगा. पूर्वीच्या काळामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक गंगाळा असायचा. त्याला गंगाळा म्हणत नाही, गंगा आलय म्हणतात. पण आपली भाषा शैली मराठी विकसित असल्यामुळे आपण एकदम लवकर तिला वळून टाकतो. बरोबर का नाही? मी कथेमध्ये सांगून गेलो, गोवध हरी नाम गोदावरी. आपण तिला काय केलं? गोदावरी. तसं गंगालयामध्ये स्नान करायचं, त्या गंगेचं स्मरण करायचं. एकांतवासी गंगा स्नानी. एकांतवास या शब्दाला कंस करा. एकांतवास म्हणजे काय बाबा? रात्री जो विषय बोललो मी, एकांतवास म्हणजे काय? ठाईच वैसोनी करा एकचित्त, हे जे ना, तसं एकांतवास म्हणजे काय? तुम्ही लौकिकामध्ये जरी असाल पण तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती जरी एकनिष्ठ असाल, तो एकांतवास असतो. म्हणजे काय? तुम्ही दोघंही गायन क्षेत्रामध्ये म्हणी मंडळी आहात. आता तुम्हाला जवळजवळ मोकळ्या भाषेत गायनाचं काय लागलं? वेळ लागलं. मोकळं सांगतो, तुम्ही घरात प्रपंचात पत्नी मुलं सगोत्र गणगोत्र कुठेही असलात तरी तुमचं चालतं. बायको म्हणते गाडीवर तरी बंद करा, ते म्हणतो गप, तुला माहित नाही याच्यातलं मर्म काय. हा, यांचं तरी बरं, तुमचं अवघड. यांचं तरी होऊन जात. आसावरी बैरागी काय जेवढे आहेर भैरव मालकाऊन जेवढे राग गायचे तेवढे हे गातात. पण हा भैरवी पत्नी कोण होते तुमची? हा ऐका, या ठिकाणी आता खरंच तुमचं बरं का, यांचं अवघड आहे. हे आहे त्या ठिकाणी अगदी गप्प बसा की. तुम्हाला सांगतो, आळंदीमध्ये विद्यार्थ्यांची तक्रार म्हणजे त्या पालकांनी आम्हाला बोलून घ्यायची, मिटिंग घ्यायची. आळंदीला ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये मिटिंग अशी असायची, त्या शिक्षिका वा शिक्षक पुढे शिकवण्याला सुरुवात झाली तर मुलांनी काय बेंच वाजल न कळत. आता त्या सरांनी सांगितलं, म्हणजे आपल्या गुरुजी लोकांनी सांगितलं, आई साहेब तुम्ही त्यांचे हात जरी बांधून घातले ते अंगाने ताल म्हणजे बोल वाजवतील. म्हणले का महाराज? कारण एवढं आहे, तुमची वृत्ती जगातल्या सगळ्या विषयाला सोडून जरी तुम्ही लोकांतात असाल पण त्या ध्येयाप्रती एकनिष्ठ आहे, याला म्हणायचं एकांतवास. विठ्ठल जगामध्ये कुठे असाल पण एकांतवासी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. भगवंताचं पूजन करायचं. पूजन कसं करायचं? यथा देहे तथा देवे. माझ्या देहाला जे ते देवाला पाहिजे. सोपं उदाहरण म्हणजे काय? आता आम्हाला सगळ्यांना काय होतंय? गरम होतंय, उष्णता आहे. आपण काय लावलं? कूलर लावलं, फॅन लावले, पंखे लावले. बरोबर आहे का नाही? घरातल्या देव घरामध्ये सुद्धा देवांना सुद्धा काय होत असेल? आता लावलाय का फॅन आपण? नाही. बरं, आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये आपण कडक तापलेलं पाणी अंगावर घेतो का नाही? मग देवांना सुद्धा थंडी असेल, मग आपण देव घरामध्ये स्नान घालण्यासाठी पाणी कुठलं घेतलं पाहिजे? गरमच घेतलं पाहिजे. आपण तसं करतो का? नाही करत. बरं जाऊ द्या, आपल्याला खाण्यासाठी 3-4 चपात्या बास का जास्त वाढू? किमान 3 चपात्या तरी खातो आपण. मग 3 चपाती भोजन जर आमचं असेल तर देवाला किमान 1 चपाती तर पाहिजे का नको? आठवा बरं नैवेद्य. महाराज आठवा काय आठवा? एका ठिकाणी गेलो तर एका मातेनं एका नैवेद्यात नाही, ते भजे कुरडे काढले होते, एका भज्यामध्ये सर्व देव. आता ऐका, हे मी का सांगतोय? यथा देहे तथा देवे. भगवंताचं पूजन तेव्हाच होतं देवा माझ्या देहाला ते तुला मिळालं पाहिजे. माझ्या मीराबाईला विचारा, माझ्या जनाबाईला विचारा, माझ्या मुक्ताबाईला विचारा. महाराज अखंडवत भगवंताची भजन वा पूजन करत असताना, सेवा करत असताना खरी पूजा काय असते? आपल्या देहाप्रती प्रेमभाव अखंड देवाशी ठेवणं, याला म्हणायचं देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. प्रदक्षिणा कराव्या तुळशी मातेला. तुळशी वृंदावनाचा महिमा फार मोठा आहे. त्या तुळशी मातेला तुळशी पाप हरिणी आहे. तुळशी सौभाग्याचं लेणं देते. इतिहास मोठा आहे, सांगत नाही, सगळे श्रोते. तुळशी भगवंताला प्रिय असणारी. तुळशी हार गळा कासे पितांबर किंवा अति प्रिय आवडे तुळशी बुका. तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका. नामा पद पंकजा श्री मस्तकी वंदित से. आवडतोय त्याला तुळशीचा बुका सगळ्यात जास्त आवडतो. म्हणजे तुळशी आवडते. त्या तुळशीला प्रदक्षिणा कराव्या. प्रदक्षिणा कशा कराव्या? गुरुचरित्रामध्ये फार गोड आहे. विठ्ठला
गर्भिणी उदक कुंभ घेऊनी तैशा प्रदक्षिणा घालाव्या शुद्ध भावी. गुरुचरित्रामध्ये आली. प्रदक्षिणा कशी असावी? चाले जैशी श्री गर्भिणी, म्हणजे गर्भवती स्त्री मुळातच, पण तिच्या डोक्यावर काय? उदक कुंभ घेऊनी, हंड्या म्हणजे पाण्याचा काय? हंडा आहे. मुळातच ती काय आहे? गर्भवती. पुन्हा तिच्या डोक्यावर काय आहे? हंडा आहे. एवढी शांत ती चालते. एवढ्या शांत पद्धतीनं काय केल्या पाहिजे? आपल्या आठवा. अरे आपल्या प्रदक्षिणा आठवा. आता आपण कशालाही प्रदक्षिणा करत असताना ती प्रदक्षिणा आपली अशी नसते, आराधरी असते, आपल्या भाषेत कठीण असते आपल्या प्रदक्षिणा. म्हणून प्रदक्षिणा कराव्या, म्हणजे प्रदक्षिणा तुळशीच्या शुद्ध भावाने त्या प्रदक्षिणा कराव्या. संपलं पहिलं चरण, वेळही संपली. आता ऐका, काळ भगवंताच्या चिंतनामध्ये आपण घालवायचं आहे. अजिबात दुसरी चिंता करायची नाही. जगताचं काय होईल, जगत मला दुःख देईल का, सुखाभास का दुःखाभास, याच्या पलीकडे जाऊन भगवंताच्या चिंतनामध्ये काळ घालवायचा आहे. पण त्या चिंतनात काळ घालवत असताना, या शरीराला सिद्ध ठेवत असताना काही नियमावली का? अभंगाचं दुसरं काय? नेम इंद्रियासी सार. दुसरा नियम नसावी बासर निद्रा. बहुभाषण हा चौकडी अभंग आहे. याच्या पदापदाचा विचार जर केला तर हा अभंग कमीत कमी 1 महिना लागेल. एवढा गोड अभंग. युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार. तुम्हाला भगवंताची भक्ती करत असताना पहिला नियम युक्त आहार, युक्त विहार, नसावी बासर निद्रा, नसावी बासर भोजन. सगळं गोड पाहिजे. हा, युक्त आहार पाहिजे. म्हणजे तुम्ही आम्ही जो नित्याने आहार घेतो तो युक्त पाहिजे. हे फार गरजेचं आहे कीर्तनामध्ये सांगणं. अलीकडे मी काल बसलो एक ठिकाणी, सहजच चर्चा निघाली. म्हणलं मला दूध घ्या, म्हणलं नाही मला पित्ताशय. पित्ताशय का? मग महाराज गोळी कुठली? सहज विषय निघाला. म्हणलं गोळी नाहीये, सध्या नियमावली चालली आहे. तर असे बसलेले होते 40-50 सगळी मंडळी. प्रत्येकाने मोबाईल काढावा, कसे गोळ्यांचे पाकिटच बाहेर काढले. म्हणजे ही माझी पित्ताची, ही रक्तपातळ होण्याची, अशा सगळ्या गोळ्या बाहेर काढल्या. मी विचार केला, अरे आमचे वाड वडील मरून गेले, चष्मा लागला नाही. लागला का जुन्या काळात? काही झालं का त्यांना? सांगू का? संपूर्ण माझ्या मते अण्णा 40 माणसाचे सुद्धा कुटुंब एकत्रित जुन्या काळात होते. सर्व घरा मिळून टावेल एक होता का 40 टावेल होते? काय बोललो मी? बरं, सर्व घरा मिळून साबण एक होती का जास्त होती?
नव्हतीच. हा ऐका, सांगू का, अरे पाहुणा जायचं असलं तरी कोणाचा तरी सदरा उस्मा घेऊन लोक गावाला जात होती. पण मला आता पुढे बोलायचं ते ऐका. एवढं करून सुद्धा कोणालाही कोणाचा संसर्ग त्वचारोग होत नव्हता. आता सर्व वैयक्तिक एक टावेल नाही, एकाच शरीराला 3 टावेल. हो, एवढं सगळं असताना सुद्धा रोगराई आहे का नाही? बरं, भारतातल्या असणाऱ्या सगळं स्पेशल दवाखान्यात कुठल्याही जा, कानाच्या जा, नाकाच्या जा, डोळ्याच्या जा, मेंदूच्या जा, त्वचेच्या जा, गर्दी आहेच. गेले नंबर तर लागतच नाही. हा एवढा सगळ्या कशाचा परिणाम आहे? युक्त आहार. फक्त कशाचा परिणाम झाला? हा फक्त भोजनाचा. भोजनानेच रोग पसरले, दुसरं काही नाही. आता हे याच्यावर लेक्चर देणं जरा चुकीचं आहे. मेडिकल वाले म्हणशील आमच्या पोटावर बाळू काका म्हणशील. आता ऐका, अरे एवढं सगळं जरी खरं असलं तरी आपल्या वाडवडिलांच्या काळामध्ये सहजता, नैसर्गिक गावरान खाद्य होतं. आपल्याला घराच्या भोवती कुठेतरी वेल असायचे, भोपळ्याचे, गिलक्याचे, दोडक्याचे, आणि त्या वेलांचं सहज आपल्याला भाजी मिळायची. त्याला शुद्ध भाषेमध्ये आपण कालवण म्हणायचं. एवढं सगळं गोड मिळायचं. त्या योगाने पोटभर जेवणारे माणसं शेतामध्ये नांगर एकदा करून आले, सगळी शेती घाम निघाल्यानंतर सगळं फस्त व्हायचं, जिरून जायचं. त्या योगाने रक्त शुद्धीकरण होतं. पुढेही काही अत्यावेळ नव्हतं. हॉटेल जवळ नव्हतंच. जर लोकांना गावाला जायचं असेल तर 3 दिवस पुरेल एवढी शिदोरी. अरे वारकरी मंडळी दशम्या करून जायचे, 10 दिवसाने त्याच खाऊन परत यायचे. पण टनकिटाना जुन्या काळातल्या कीर्तनकारासारखे वजनात राहायचे वारकरी. आताचा वारकरी गोळ्याचं पाकिट नाही, दवाखानाच बरोबर नाही. आणि येताना सुद्धा सर्व आजार घरा घेऊन येतो. महाराज कशाचा परिणाम आहे? कारण हा इथून गाजरवाडीतून निघाल्यापासून तर पंढरपुरापर्यंत एकही हॉटेल सोडित नाही. परिणाम कशाचा झाला? युक्त आहार विहार. आमचे गुरुवारी शांतीब्रह्म बाबा म्हणतात 1-2 फरक आहे. काही लोकांना भूक लागल्यानंतर हॉटेल दिसतं, आणि काही वर्ग असा आहे हॉटेल दिसलं का भूक लागते. त्याच्यात महाराज लोक सुद्धा सुटत नाही. एक महाराज, नाव नाही सांगत, एक महाराजांनी रात्री 12 वाजता मला फोन केला आणि योगायोगाने त्यांनी व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या लक्षातच आलं नाही. पाठीमागे मी पाहिलं तर ते हॉटेलचं वातावरण दिसलं. म्हणलं काय रे, तुम्ही कुठेही नाही. आता त्यांना केलं कळून आता गोंधळ झाला. ते म्हणले बाबा आम्ही हॉटेल. ते म्हणले ज्या गावाला गेलो तिथं जेवण नव्हतं, फोन करू का मी तुम्हाला? ते म्हणले नाही होत, पण वाटलं. हा कशाचा परिणाम? आता आजार होणार की नाही? नियम असा आहे, सूर्यास्त होण्याच्या अगोदर भोजन झालंच पाहिजे. किमान 6-7 वाजेला सायंकाळचं भोजन, सकाळचं 10 वाजेला. सकाळी थोडा फळांचा नाश्ता, दुपारी पाणी भरपूर पिलं पाहिजे. सुंदर जीवनशैली जगू शकतो आपण. पण आपण तसं करत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय महाराज म्हणतात तुम्हाला आनंदात राहायचं असेल तर युक्त आहार पाहिजे. ऋतुकाळानुसार सुद्धा आहार बदलतो. आता उन्हाळा चाललाय, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये उष्णता वाढतील असे पदार्थ खाल्ले नाही पाहिजे. मांसाहार तर मुळीच नाही. शाकाहारामध्ये सुद्धा अनेक पदार्थ भिन्न भिन्न असतात. आम्ही ते याला गेलो होतो इंदापूरला, डॉक्टर प्रताप म्हणून आहे, फार सुंदर आहे. त्या ठिकाणी पंचकर्म केल्या जातं. त्यांनी सांगितलं, माझ्या मते सुंदराम महाराज डॉक्टर पुढे ते काय तुम्ही तुमचे गुरुजी तोडकर का ते? हा, त्यांच्याकडं ऐका. हे का सांगतोय मी? त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं गहू आणि वांग हे कधीच एकत्र आलं नाही. का मी काय बोलतोय माझ्याकडे लक्ष द्या. आता लॉन्स आहे त्यांचाच. लॉन्स मध्ये पुडी असते गव्हाची आणि भाजी असते पार्टीने सांगितलेली वांग्या बटाट्याची. त्याच्यात त्यांनी सांगितलं वांग आणि बटाटा सुद्धा कधीच एकत्र आलं नाही पाहिजे. म्हणूनच हे सगळे वांगे बटाटे झाले. परिणाम पदार्थाची भिन्न आहे. ऍसिड तयार होतात वेगवेगळे. वरणामध्ये टोमॅटो चालतच नाही. हा इकडे नाही, इकडे पाहून सांग. हा इकडे चव आली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करतात, पण त्याचा विपरीत परिणाम कशावर होतो? या शरीरावर, किडनीवर, सगळ्या गोष्टीवर होतो. या बारीक गोष्टी आहे, पण आपण सांभाळत नाही. आता आपल्या भारतीय संस्कृतीला फक्त पटपट स्पर्श करतो. मला एक सांगा, चंपाषष्ठीच्या दिवशी भरीत आणि बाजरी, डॉक्टरांनी सांगितलं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर खाण्याची परवानगी डिसेंबर आणि जानेवारी सोडून नाही. बरोबर. चला पुढे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण काय काय भरतो त्या याच्यामध्ये? हा ऊस, अजून बोला गाजर, अजून हा गहू, अजून
बोर, हरभरे, अजून हा आता त्या काळामध्ये ते पदार्थ तुम्ही काय केले पाहिजे, खाल्ले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आपल्या सण परंपरेनुसार. नारळ देवाच्या ठिकाणी फोडतो का नाही आपण, ते फोडतो म्हणजे काय, नारळाला एवढं महत्व का, ओलं नारळ अखंड जो खातो त्याची कांती वा शरीर कधी सुकतच नाही, कधीच सुकत नाही. पण आपण ओलं नारळ जास्त खात नाही. हा आता इथं काही माझा पाठ नाही, क्लास नाही, मी पुढे जातो. ऐका, एवढं सांगतो, आहाराची शुद्धता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अन्य साधनांना आधार मिळू शकत नाही. म्हणून युक्त आहार पाहिजे, युक्त विहार पाहिजे. तुम्ही आम्ही ज्या ठिकाणी जातोय ती ठिकाण, ती जागा कुणी साधू संत पुरुषाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे का, एखाद्या शिवराच्या रक्तरंजित इतिहासाने ती गाजलेली का. अवश्य जा. त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्या शरीराच्या ठिकाणी काही चेतना निर्माण होतील. पण अशा ठिकाणी जाऊ नका ज्या ठिकाणी पापाचरण घडलेलं असेल. युगानुयुगे तुमची बुद्धी भ्रष्ट होण्याची दाट शक्यता असते. म्हणून युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय मन हे एकादश इंद्रियांच्या ठिकाणी नियम इंद्रियाशी सार. त्या इंद्रियांना भोग दिला नाही पाहिजे, त्यागानेच ते त्या विषयापासून सोडवले पाहिजे. म्हणून नियम इंद्रियाशी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. निद्रा बासर नसावी म्हणजे किमान 8 तास आपल्याला झोप असावी. हे महाराज लोकांनी सांगूच नाही कारण ते त्याचे अधिकारी अजिबात नाही. 4 तास 3 तास झोपतात बिचारे. नसावी बासर निद्रा नसावी बासर बहुभाषण. भाषण म्हणजे बोलणं. कसं बोलणं असावं, मर्मस्पर्शी, हृदयस्पर्शी, चित्तस्पर्शी. साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्होळ अमृताची आली मुखा वाटी अमृत वचने. असं सुंदर बोलणं असावं. त्या बोलण्याच्या द्वारा जग जोडल्या जावं, जग तुटू नये, कोणाचं हृदय आनंदित झालं पाहिजे. अशी गोड मुखे अमृताची वाणी, मुखे अमृताची वाणी, देवाचे करणे. असा जीवनाचा सौंदर्य प्रदान मिळून देणारा असा हा नियम दुसरा. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. कळलं महाराज आम्हाला. मग ह्या पहिल्या चरणात आणि दुसऱ्या चरणाचं आम्ही आचरण जर केलं तर परिणाम फल काय, अभंगाचं
महाधन जोडी देवाचे चरण भावया जतन हे उपाय लाभाचे परम अर्थ ज्याने कळतो त्याला परमार्थ म्हणा परम तत्वाचा अर्थ जे जाणून देतो त्याला परमार्थ म्हणा आणि जो प्रपंच अखंड मायेमध्येच देव ठेवतो त्याला प्रपंच म्हणा असा परमार्थ महाधन दे जोडी देवाचे चरण परमार्थ केल्याने फळ काय मिळेल करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविल यमा पासून या बाकी काही नाही बरेच लोक म्हणतात नेमकी कारण एवढं सगळं करतायत तुमच्या भोवती तर दुःखाचं व्यसन तुम्हाला मिळालं काय महाराज हेच मिळालं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण कुठल्या देवाचं विटेवले ज्याचे पाऊले समान त्या देवाचं महाराज ज्याने सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार या दृष्टीने जो परिपूर्ण आहे आनंद स्वरूप आहे त्या भगवंताचे चरण आम्ही जोडल्यामुळे याचे हे उपाय ठरतात हे उपाय लाभाचे आपल्याला लाभ जर पाहिजे असेल तर आपल्याला हे करावं लागेल परमार्थिक अंगाचा जो लाभ आहे आणि प्रपंचिक अर्थाचा जो लाभ आहे याची अर्थ भिन्नता आपण स्वतंत्र मानलेली आहे उदाहरणार्थाने आम्ही तुम्ही आपल्याला लाभ कशाने म्हणू जर तुम्हाला द्राक्षाला 100 रुपये किलो मार्केट मिळालं तर काय झाला हा लाभ झाला आणि जर तुम्हाला तुमच्या योगाने जर प्रपंच करूच वाटला नाही प्रपंच सोडाव वाटला पुण्य फळाला आलं तुम्ही सर्व संघाचा घरादाराचा त्याग केला आणि तुम्ही घरदार सोडलं तुम्हाला बाकीचे लोक काय म्हणतील काय लाभ झाला त्याच्या भक्तीचा असं म्हणतील का काय म्हणतील अरे 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 शब्दच नाही राहणार ते सांगण्यासारखे पण नाही इथे येता जाता घर बुडविले म्हणतील आमचं वाटोळं केलं म्हणतील महाराज मंडळीने आमचा सुखाचा संसार चालू होता तो उद्ध्वस्त केला महाराज गोपीचंद राजा हे प्रकरण तुम्ही नाथ ग्रंथामध्ये जरा अभ्यासा फार गोड प्रकरण आहे बरं का महाराज गोपीचंद राजाचं प्रकरण जर खऱ्याने अभ्यासलं तर वैराग्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही एवढं गोड प्रकरण आहे अरे एवढ्या सहस्र नारी असताना जेव्हा त्या सर्व सुखाचा त्याग राजा करतो त्या चंपावती राणीच्या नगरामध्ये आपल्या भगिनीकडे जातो त्या बहिणीला वाईट वाटतं आणि त्या भावाच्या असणाऱ्या वैराग्याला पाहून सर्व राज्य थू करतं त्यावेळेस अनेक प्रकरणे ते पुढे चंपावती राणीचं म्हणजे शरीराचे तुकडे काय झाले म्हणजे ते बऱ्याच गोष्टी झाल्या मला एवढंच सांगायचंय राज्य सोडून गेले थोडी ते का वेडे म्हणावे हे कोणासाठी गोपीचंद राजा राज्य सोडून गेला वारी सामान्य घटना आहे का महाराजा गोपीचंद राजा सारखा राजा जर हे सगळं सोडून निघतो त्यावेळेस त्याला लोक वेडे म्हणतात तसं आपल्याला सुद्धा परमार्थ करत असताना तुम्हाला आम्हाला जास्त वाटून नका देऊ लोक तुमच्या खूप पाया पडतात पाठीमागं पुढे तुम्हाला काय म्हणतात त्यांच्या काय नादाला लागतात त्यांचा तो काय हा आता अरे खरंच धंदा आहे दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोहाडे पण तुम्हाला सांगू अरे हे करत असताना जे मिळतं ते ब्रह्मादिकांना सुद्धा प्राप्त होत नाही असं सुंदर प्रेम माया भगवंताची मिळते क्षणोक्षणाला देवाची प्रचिती येते पावलोपावली येते संकट काळामध्ये तोच असतो सगळ्या ठिकाणी तोच असतो हे उपाय लाभाचे कळले महाराज आम्हाला 3ही चरण झाले परंतु एवढं करून भागत नाही युक्त आहार करून भागणार नाही देवाचं चिंतन करून भागणार नाही उपाय लाभाचे सापडून भागणार नाही मग काय करावं लागेल या देहादिक प्रपंचाला देवाला समर्पित करावं लागेल तेव्हा आनंद प्राप्त होईल आपण देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देवा देह समर्पिजे देह
समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईला गवा तुका म्हणे आनंद ढोपात देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा होईला घवा तुका म्हणे आनंद युक्त हर विहार नेम इंद्रियाशी शरण स्वाभी भासर निद्रा बहुभाषण. समर्पण म्हणजे काय? आपलं स्वतःचं अस्तित्व काहीच ठेवायचं नाही. जे आहे
ते आपलं स्वतःचं समर्पण हे दुसऱ्या प्रती ठेवणं याला समर्पण म्हणा. अजून एक विशेष आहे. समर्पण म्हणजे काय? फक्त दोनच वाक्य सांगून थांबतो. छत्रपती शिवरायांचं स्वराज्य आम्हाला तुम्हाला सर्वांना दिसतंय खरं, पण हजारो मावळ्यांचं नामशेष होऊन अरे वंश गोड झाला अनेकांचा, पण स्वराज्याप्रती त्यांनी निष्ठा ठेवली, देह संपवला स्वराज्यासाठी. त्यांचं पुढेही नामोल्लेख नाही, पण ते जरी नाही पण त्यांच्या रूपाने स्वराज्य नामनं म्हणजे स्वराज्याच्या प्रती त्यांनी केलेलं काय समर्पण आहे. बोलून गेलो होतो कथेमध्ये मी हा विषय. माता भगिनी कपाळी कुंकू कोणाच्या नावच? पतीच्या नावच. गळ्यामध्ये मंगळसूत्र कोणाच्या नावच? पायातले जोडवे कोणाच्या नावचे? तोरड्या कोणाच्या नावचे? सर्व अलंकार कोणाच्या नावाचे? त्याच्या नावाचे. महाराज गळा मातेचा आहे, पण त्या गळ्यावर हक्क मंगळसूत्राने त्यांचा आहे. कपाळ तिचा आहे, पण कपाळी कुंकू लिहिल्यामुळे अधिकार त्या कपाळावर कोणाचा झाला? त्याचा झाला. अरे पाय तिचे, पण जोडवे लिहिली म्हणून अधिकार कोणाचा आहे? त्याचा आहे. आता ऐका, शरीर हिच्या स्वतःच आहे मातेचं, पण ते तिचं नसून त्या देहावर तुळशी पत्र ठेवून हे पतीचं शरीर आहे हा भाव मनात ती पत्नी ठेवते. त्या पत्नीचं शरीर त्या अस्तित्व भावाने पतीच्या ठिकाणी नांदणं म्हणजे पतीच्या नावाने त्या शरीराचं काय झालं? समर्पण झालं. समर्पण याला समर्पण म्हणा. समर्पण भाव हा फार मोठा आहे बरं का. हा सहजासहजी घडतच नाही. हा देशभक्तांनी काय केलं? समर्पण केलं. अरे आपल्या वाडवडिलांनी हे इथपर्यंत हे गळ्यामध्ये हार पडले हे कोणामुळे? माझ्या ज्ञानोबारायांनी त्र्यंबक पंतांनी समर्पण केलं म्हणून हे गळ्यामध्ये हार. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकोबारायांनी जेवोनिया जीव वडिले साधेला ठाव, देवोनिया जीव वडिले साधेला ठाव, याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. अरे भगवंतानी ह्या परंपरेनं इथपर्यंत आणलं. अजून सांगू का? गळ्यामध्ये असलेले हे जे हार आहे या हारांचा आणि खाली असलेल्या फुलांचा संवाद झाला. काय संवाद झाला? पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये हार आहे, माझ्या नाही. कोणाच्या गळ्यात आहे? भगवंताच्या गळ्यात आहे. भगवंताच्या गळ्यातल्या हारांकडे बघितलं कोणी? पायापसल्या पडलेल्या फुलांनी. ते फुलं म्हणले काय गड्या भाग्य आहे तुमचं, आपण एका बागेत एका माळीदादाने आपलं रक्षण केलं, आपल्याला वाढवलं, टवटवीत केलं. एका वृक्षाला एका फुलं म्हणजे फुलं झाडाला आपण लागलो, कळी स्वरूप झालो, फुलं झालो. तुम्ही गळ्यात गेले, आम्ही पायथ्याशी राहिलो. त्या गळ्यातल्या फुलांच्या हारांनी केलेला संवाद कृष्ण महाराज फार गोड आहे. ते गळ्यातले जे हारातले फुलं होते ते म्हणले तुम्हाला जर पायापासून गळ्यात यायचं असेल तर एक काम करावं लागेल. तुम्हाला जशी आम्हाला येण्यासाठी आम्ही त्या एका परंपरेच्या सुईने आम्हाला टोचून घेतलं, धाग्यात गेलो आणि मग पुढे आलो, गळ्यात आलो. म्हणजे आमच्या स्वसुखाचा त्याग केला आणि भगवंताच्या मालेमध्ये समर्पित भावानं झालो म्हणून आम्ही गळ्यामध्ये आलो. आणि ते समर्पण जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही सुद्धा काय करा? टोचून घ्या. सगळ्यांना असं वाटत असेल काय महाराजांच्या गळ्यात हार पडले, आता सध्या तरी सगळ्यांना वाटत असेल उगाचच म्हणले, उगाचच संसार केला ना. एक हार घातला तर आयुष्य हरून गेलो आणि यांनी एक नाही घातला तर यांच्या गळ्यात हारच आहे. पण सांगू का, हे करण्यासाठी सद्गुरु जोग महाराज रूपी सुईमध्ये टोचून घ्यावं लागतं, तेव्हा हे सगळं होईल. हे टोचून घेतलं यांनी, मृदंग मालेमध्ये टोचून घेतलं म्हणून त्या हाताला एवढा गोडवा आहे. यांनी सरस्वती पुत्र हे ठरले, यांनी सारे गमप हे त्या सगळ्या माईक प्रपंचाला बाजूला ठेवून त्याचं जीवन जगले म्हणून त्यांच्या ठिकाणी आवाजाचा एवढा गोडवा आहे. महाराज समर्पणाशिवाय काही नसतं म्हणून देह समर्पिजे देवा. हा जो देह आम्हाला मिळाला हा नसणाऱ्या मायेच्या प्रपंचात घालवण्यापेक्षा त्या योगाने देव मिळवून घ्यावा म्हणून देह समर्पिजे देवा. भार काहीच न घ्यावा होईला दवा तुका म्हणे आनंद विठ्ठल अजून सांग देह कसा आहे? ज्ञानोबरायांच्या भाषेत वासांशे जिरणानी भावियाय नवहानी रूपराय तथा शरीरानी विहाय अन्याने संयाती नवहानी जैसे
मांडीजे मंग नूतन विडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा आणि शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावी म्हणून तू आधून जावे पंडू कुमारा एक दिवस शरीराची मातीच होणार आहे मग नसणाऱ्या प्रपंचामध्ये माती केल्यापेक्षा असणाऱ्या परमतत्वासाठी हा देह झिजला पाहिजे म्हणून देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा भार न घेणं म्हणजे काय नका घेऊ भार धर्मत्वची सार नका घेऊ भार म्हणजे देह समर्पिते देवा अहमाद्यास ममाद्यासाचा त्याग करायचा मी म्हणजे शरीर नाही शरीर म्हणजे मी नाही हा प्रपंच माझा नाही माझा आणि यांचा काही संबंध नाही मी स्वतंत्र स्वगत स्वजातीय विजातीय भेदाच्या पलीकडे मी वासुदेव तत्वता या बोधावर आरूढ होऊन सर्वं खलिदं ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी महावाक्याचा बोध त्याने अंतकरणात घ्यावा याला म्हणायचं भार काहीच न घ्यावा मग काय होईल आघवा तुका म्हणे आनंद मग तुम्हाला आनंद मिळेल मग त्या आनंदाच्या डोलायमानामध्ये तुम्ही आनंदामध्ये राहाल काय तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू मग तो आनंदाचे लाडू आम्ही काय खाऊ सुखाचे वस्त्र काय लिहू मग त्या सर्व आनंदामध्ये आम्ही राहू पण हे सगळं करण्यासाठी अगोदर काय करावं लागेल काळ सारावा चिंतन महाराज ज्ञानेश्वर निवृत्तीदारांचं भजन झालं ज्ञानोबरायांचं भजन झालंय खुर्ची सुद्धा आलेली आहे मी नेहमी सांगत असतो कीर्तन करायला हे लक्षणं लक्षात आली पाहिजे नाहीतर खुर्ची सुद्धा मागून हा ऐका हे तरी बरं आहे अण्णा एक ठिकाणी रात्री 9 ते 11 कीर्तन होतं आता कधी कधी विठोबा रुक्मिणी उशिरा होत चहावाले गेले त्यांनी चहा करून ठेवला 11 वाजून 10 मिनिटं झाले माझा विषय चाललाच आहे त्यांनी खुर्ची आणून ठेवली सर्व आणून ठेवलं 3 टप्पे असतात अगोदर ते विठोबा रुक्मिणीच्या टायमाला जर विठोबा रुक्मिणी लवकर नाही तर हाराचं ताट आहे म्हणजे लक्षात आलं पाहिजे आता विठोबा रुक्मिणी कर खुर्ची आली म्हणजे आता आटो आणि एवढं करून नाही झालं तो चहावाला पिटली असा करतो माझ्या पुढे अरे आवर ना बाबा आता किती वेळ कठीण आहे वेळ झालेली आहे ऐका निश्चितच हे कुटुंब हे जे शेवटचं चरण आहे देह समर्पिते देवा भारत आहे या कुटुंबाने कधी कर्मलेशाचा भार घेतला नाही पण दुर्दैवाने त्या काळामध्ये फार मोठी हानी आपल्या भारताची झाली शेवटी हा मृत्यू लोक आहे आएगा सो जाएगा राजा रंग फकीर येत उरून आले अवतार येते पामर जीव किती पिढ्या आल्या किती गेल्या आपल्याला सुद्धा एक दिवस मृत्यू लोकाला सोडायचंय फक्त त्याची विशिष्ट गती काळ असते तो काळ फार बिकट होता मी तो विषयच काढणार नाही कारण आज अभंग घेण्याचे कारण तेच आहे उगाचच काहीतरी पक्षी अंगाने उतरते पुन्हा त्याच आठवणी करायच्या
आणि शुद्ध काळ चाललाय प्रभू रामचंद्रांचा शुद्ध कक्ष आहे पाडव्याचा. शुद्ध कक्षामध्ये भगवंताचं चिंतन करावं या दृष्टीने हा मांगलिक अभंग घेतला. शेजारी गंगामाई आहे त्या दृष्टीने अभंग घेतला. आणि आपण सर्व गायन क्षेत्रातले महनीय मंडळी आहे. नाहीतर हा अभंग नवख्या गायकांना दिला तर ते गायन नाही करत, गायकीची फजिती करतात, कारण कठीण अभंग आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सर्व या ठिकाणी सुसज्ज असे राहिलात. आदरणीय कृष्णाजी माऊलींनी गोड असं मृदंगाचं वादन केलंय. आदरणीय नवनाथजी महाराज, आदरणीय शिवराम महाराज दोघंही बंधूच प्रेम करतात, छान गायले. त्यानंतर सर्व टाळकरी मंडळी, सर्व विनेकरी, सर्व गाजरवाडी पंचकृषी क्षेत्रातील आलेले सर्व आदरणीय आप्तेष्ट नातेवाईक सगळ्यांना वंदन करतो. मातृवर्ग पितृवर्ग शिष्टीमाले दादा असतील, आमची भेट गिरणारे येथे झाले, आदरणीय आमचे शूटिंग करणारे दादा असतील, सगळ्यांना वंदन करतो. ऐका, मृत्यू लोकामध्ये एक दिवस जाणं अपेक्षित आहे, पण मी नेहमी सांगत असतो दुःख असं असतं, काही दुःखांचं सांत्वन होतं, काही दुःखांचं होत नाही. अभिमन्यूला मारल्यानंतर बातमी घेऊन ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण सुभद्रा मातेला सांगण्यासाठी येतात, अगं सुभद्रे, आज क्षत्रिय वीर छात्रवीर लढता लढता गेला आणि काय वीरवंदना झाली. त्यांनी भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्यांना सर्वांना रणधुरी चाटत तो गेला. कर्णासारखा तिथे हरला म्हणले, पण शेवटी घाताने त्याला जावं लागला. हा वर्णन झालं. सुभद्रा म्हणले मला वर्णन सांगू नको, विषय सांग. म्हणले सुभद्रे अभिमन्यू गेला. देवा, हे संपूर्ण विश्व कोण चालवतं? म्हणले म्या बोलविल्या विदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हलिया जगाते चाळे. जर सर्व सत्ता जर तुझी आहे तर अभिमन्यूला मारलं कोणी? तूच मारलं. तू कशाला मला सांगतोय? भगवान श्रीकृष्ण खाली मान घालून पुढे गेले. सुभद्रेनं पुन्हा थांबवले. सुभद्रा माता म्हणते, कृष्ण ऐक, एक गोष्ट सांगून जाते तुला. म्हणजे काय? अरे अभिमन्यू गेल्याचं दुःख काय असतं हे सांत्वन करणाऱ्या कृष्णाला कळणार नाही, त्याला सुभद्रा व्हावं लागेल. तसं ह्या कुटुंबामध्ये आपण आलोय, तृतीय पुण्यस्मरण आहे. आपण येऊ, बसू, त्या स्मृतीकडे बघू, उजाळा देऊ, परंतु आपल्या त्रिमूर्ती आपल्या कुटुंबातून निघून गेल्या. हे दुःख ह्या कुटुंबातून जाणं फार अवघड आहे. त्यांना त्याची जी टोचबोचणी असते, परंतु त्यांना ह्यासाठी मी धन्यवाद देतो आणि वंदनही करतो की गत स्मृतींना उजाळा जाऊ द्या, पण त्यांच्या नावाने त्यांचा जो घास आहे तो पुण्यात्मांना प्रदान व्हावा या दृष्टीने तुम्ही हा जो अभिनव असा प्रयोग करत आहात. दरवर्षी तृतीय पुण्यस्मरण आहे. खऱ्या अर्थानं गाजरे पाटील परिवाराला वंदन करतो, खूप खूप धन्यवाद देतो. कारण आपली आई असेल, आपले वडील असतील, आमची कोणाची काकू वहिनी मामी असेल, या सगळ्यांना एक तिलांजली वंदना करण्यासाठी आजचा हा कार्यक्रम आहे. वैकुंठवासी आदरणीय पंढरीनाथ शिवराम गाजरे, वैकुंठवासी सौभाग्यवती शकुंतला बाई पंढरीनाथ गाजरे, सौभाग्यवती वैकुंठवासी लता शांताराम गाजरे यांच्या पश्चात कुटुंब श्री जगन्नाथ शिवराम गाजरे भाऊ, श्री शांताराम पंढरीनाथ गाजरे, श्री पांडुरंग पंढरीनाथ गाजरे आणि श्री तुकाराम पंढरीनाथ गाजरे. म्हणजे तुकाराम मामांनी एवढं म्हणजे मला कितीतरी 4-8 महिने झाले असतील तेव्हाच फोन करून सांगितलं होतं. त्यांना म्हणलं अरे मी काही एवढा मोठा महाराज नाही, मला 8 दिवस अगोदरच सांगितलं तर काही हरकत नाही. ते म्हणले तसं नाही आहे, परंतु हे आमंत्रण लिहून घ्या, कीर्तन सेवा करायची आहे. आणि ती कीर्तन सेवा झाल्यानंतर मग गाजरवाडीची कथा ठरली. आणि मग काय त्या गाजरवाडीचं प्रेम जुळलं मलाच कळत नाही. मला आता असं वाटायला लागलं माझ्या पत्रिकेवर कुणी खडकवासलीचं, कुणी भाटगावलीचं, कुणी आळंदीला येतं. आता काही दिवसांनी गाजरवाडी सोडली. एवढं प्रेम जुळून आलं. आदरणीय अण्णा बाळासाहेबांना या ठिकाणी आहे. ही सर्व कमिटी या त्या कथेची सगळ्यांना वंदन करतो. बोलत असताना काही चुकीचे काही अपशब्द असतील ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. जे बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळ्या गुरुवर्यांचा प्रसाद आदरणीय गुरुवर्य मधुकर बाबा जाधव जोपूरकरांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. करविले तैसे केली कटकट वाकडे कानेट देवजानी, पुन्हा कारणे हे झाले निर्माण देवाचे कारण देवजानी. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदी क्षमा करणे संतीनो अंग बुद्धी हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे कृष्णे जन्मजन्म म्हणे. विठ्ठल जय जय
तुकाराम तुकाराम तुकाराम